न्यूजपेपरवाले कोण ना कोण ओळखीचे असायचे आणि ते कुठून ना कुठून माहिती काढायचे आणि मग ते पेपरला बातम्या लीक करायचे त्या काळात सुद्धा. त्यामुळे यांनी स्ट्रिक्ट सांगितलं होतं की कोणालाही कुठलीही बातमी जाता कामा नये. तर एकदा शूट चालू असताना जॅकी श्रॉफ सेटवर आले होते, पण त्यांना सुद्धा या सिनेमाच्या शूटला येता आलं नाही. त्यांना एंट्रीला नकार दिला गेला होता त्यांना. त्यावेळेचा हा सगळ्यात महागडा सिनेमा होता. वेगळं तंत्र या सिनेमासाठी लागणार होतं जे आपल्याकडे उपलब्ध नव्हतं. त्यामुळे ही जीवा आणि शंकर दोघेही अमेरिकेत हे तंत्र शिकायला गेले. त्यानंतर तिथून त्यांनी काही नवीन अपडेटेड कॅमेरे होते त्याची खरेदी सुद्धा केली होती. आणि शिवाय त्यांना तिकडे काही लोकेशन पण चेक करायचे होते. त्यासाठी ते नंतर ऑस्ट्रेलिया वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी फिरले आणि लोकेशन चेक केलंय. सोबत ते A.R. रेहमान यांना घेऊन गेले होते, कारण A.R. रेहमान यांना काही फ्रेश ट्यून्स या सिनेमासाठी तयार करायच्या होत्या. आणि मग इथून A.R. रेहमान तिकडे जाऊन हॉटेलमध्ये राहून त्यांनी या सगळ्या सिनेमाचं म्युझिक कंपोज केलं होतं. संस्था होती सिने डान्सर्स युनियन, यांनी एक खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं. आणि त्यांनी यासाठी आंदोलन उभं केलं होतं की जर का तमिळ सिनेमा आहे आणि इथेच शूट होतोय तर तमिळ डान्सर्सला काम मिळालं पाहिजे. मग हा वाद खूपच विकोबाला गेला होता त्यावेळेला आणि त्यामुळे हा वाद जास्ती चिघळू नये आणि कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह पब्लिसिटी सिनेमाला मिळू नये म्हणून दिग्दर्शक जे होते शंकर यांनी त्या युनियन सोबतची जोडलेले डान्सर्स होते त्यांना काही रक्कम दिली आणि हा वाद थांबवला तिथल्या तिथे. हा जो सिनेमा आहे हा याच्यामध्ये काही काही सीन्स हे स्वातंत्र्यपूर्व काळातले आहेत, त्यामुळे त्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दाखवण्यात आलं होतं. तर याचं डिझाईन जे होतं, ग्राफिक डिझाईन होतं, ते वेंकी या डिझायनरनी केलं होतं. त्याच्यामध्ये असं होतं की सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर जे सेनापती हे पात्र कमल हसन यांनी साकारलंय ते पात्र त्यांच्या सोबत असतं असं दाखवलं होतं. आता ऍक्च्युअली त्यांनी ओरिजिनल फुटेज वापरायचं ठरवलं होतं, म्हणजे कुठले सुभाषचंद्र बोस नवीन कास्ट करून परत रिशूट करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यामुळे त्यांनी NFDC म्हणजे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून परमिशन घेतली आणि ते फुटेज मिळवलं आणि नंतर मग ते पोस्ट प्रोडक्शनमध्ये हे फुटेज मॅच केलं होतं. आणि त्यासाठी सगळी ही टेक्निक अमेरिकेहून शिकून आले होते आणि मग इथे या सगळ्या सीन्सवर प्रोसेस केली गेली होती. तेव्हा वेंकी यांचं म्हणणं होतं की हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण सिनेमा होता तोपर्यंतचा. 1920च्या दरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला होता. क्रेनवर हेवी लाईट्स ते चढवत होते आणि ती क्रेन पडली. त्यात त्या 3 जे टेक्निशियन होते त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यावेळेला क्रेन ऑपरेटरला अटक केली गेली होती. नंतर सिनेमाचे दिग्दर्शक शंकर असेल किंवा मग कमल हसन या दोघांची CBI कडून चौकशी सुद्धा झाली होती. आणि नमस्कार, मी नितीन वाघ आजच्या फिल्मी फ्रायडेमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, 1996 मध्ये एक सिनेमा आला होता ज्यामध्ये कमल हसन, उर्मिला मातोंडकर, मनीषा कोइराला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमाने त्यावेळेला राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते, ज्यातलं एक कमल हसन यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता. हा सिनेमा त्यावेळेला ऑस्करला सुद्धा पाठवण्यात आला होता. या सिनेमाचं नाव आहे इंडियन. हा एक तमिळ सिनेमा. पुढे हा सिनेमा हिंदुस्थानी नावाने हिंदीत सुद्धा बनवला गेला. आता अचानक या विषयावर बोलायचं कारण असं की आज या सिनेमाचा जो दुसरा भाग आहे इंडियन 2 तो आपल्या समोर येणार आहे. आणि या सिनेमा संदर्भातच काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण आजच्या फिल्मी फ्रायडे मधून जाणून घेणार आहोत. या सिनेमाचे जे दिग्दर्शक होते पहिल्या सिनेमाचे म्हणजे इंडियन सिनेमाचे, आणि अर्थातच दुसरा सिनेमाही तेच दिग्दर्शित करतायत, त्यांचं नाव आहे शंकर. आता हे जे शंकर आहेत यांना आपण ओळखतो ते म्हणजे नायक, रोबो, अपरिचित असे सिनेमे त्यांनी आधी डिरेक्ट केलेले आहेत. तर या इंडियन फिल्मची गोष्ट सुरू झाली 1993 साली. तेव्हा शंकर यांनी जेंटलमॅन नावाचा एक तमिळ सिनेमा केला होता ज्याला खूप मोठं यश मिळालं होतं. त्यावेळेला त्यांनी एक स्क्रिप्ट लिहिलं होतं ज्याचं नाव होतं पेरिया मानुषान. आता पेरिया मानुषान याचा मराठीत जर अर्थ
घ्यायचा म्हटला तर आपण असा घेऊ शकतो, तो म्हणजे ग्रेट माणूस, बिग माणूस, मोठा माणूस अशा अर्थाने. त्यावेळेला त्यांना या भूमिकेमध्ये रजनीकांत यांना घ्यायचं होतं प्रमुख भूमिकेमध्ये, आणि त्यांची दोघांची बोलणीही सुरू झाली होती. पण पुढे या दोघांचं काय झालं ते काही आलं नाही, आणि या दोघांनी एकमेकांसोबत त्यानंतर काम नाही केलं, म्हणजे या स्क्रिप्टवर काम नाही केलं. पण त्यानंतर मग यांनी तमिळ स्क्रिप्ट लिहिलं होतं. शंकर यांनी असं ठरवलं की हा सिनेमा आपण तेलुगूमध्ये करूया, म्हणून त्यांनी राजशेखर यांना प्रमुख भूमिकेत घ्यायचं ठरवलं, आणि या सिनेमामध्ये नागार्जुन किंवा व्यंकटेश यांना सहाय्यक भूमिकेत घेऊ असंही ठरलं. पुढे या सिनेमाचं काय झालं तेही कळलं नाही. खूप काळ गेला. मधल्या काळामध्ये ते शंकर अनेकांना भेटलेत, पण ते कुठलंच काही वर्क नाही झालं. त्याच्यानंतर प्रसिद्ध जे निर्माते आहेत, तमिळ आणि तेलुगू सिनेमांचे निर्माते, AR रत्नम, तर यांना कमल हसन यांना घेऊन एक सिनेमा करायचा होता. त्यांची खूप इच्छा होती, आणि नेमकं त्यावेळेला त्यांची शंकर यांच्याशी भेट झाली. दोघांमध्ये चर्चा झाली, आणि रत्नम यांना सिनेमाची गोष्ट आवडली. तीच ही गोष्ट, पण यावेळेला त्यांनी सिनेमाचं टायटल बदललं. यावेळेला सिनेमाचं टायटल ठेवलं इंडियन. तर सगळ्यांना सुरुवातीला असं वाटत होतं की हा सिनेमा म्हणजे महान सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरचा आहे. पण ही गोष्ट त्यांची नव्हती, तर त्यांच्या सोबत काम केलेल्या एका दुसऱ्या सेनानीची होती. जो सेनानी, ज्याचं या सिनेमातलं नाव आहे सेनापती, त्यांचा असा उद्देश असतो की या देशातला भ्रष्टाचार आपण संपवून टाकूयात. त्यासाठी ते इंडियन या नावाने जी भ्रष्टाचारी मंडळी असतात त्यांना एक एक करून संपवतात. आणि त्यांनी पूर्वी जी एक तमिळ आर्ट आहे, मार्शल आर्ट म्हणून, जिचं नाव आहे वर्मा कलाई, ती शिकलेली असते, आणि तिचा वापर करून ते एक एक खून करतात. मग त्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होतात, पण ते दरवेळेला तिथून निसटून जातात. म्हणजे कॅट अँड माऊसचा जो खेळ आहे तो सगळा या पोलीस आणि इंडियन यांच्यामध्ये चालू असतो. तर याच्यामध्ये, या सिनेमामध्ये शंकर यांना प्रमुख भूमिकेत ऐश्वर्या राय यांना घ्यायचं होतं, कारण ती त्यावेळेला मिस युनिव्हर्स झाली होती आणि तिची खूपच प्रसिद्धी झाली होती. आणि तशी थोडीशी बोलणीही शंकर आणि ऐश्वर्या रायमध्ये झाली होती. तसं झालं असतं तर हा तिचा पहिला सिनेमा असणार होता. पण त्यावेळेला ऐश्वर्या रायचा एका जाहिरात कंपनीसोबत करार झाला होता, आणि त्या करारानुसार ऑक्टोबर 1995 पर्यंत तिला बाहेर कुठलंही काम करता येणार नव्हतं. त्यामुळे तिने मग नाईलाजाने या सिनेमासाठी नकार दिला. मग पुढे शंकर श्रीदेवींना अप्रोच झाले. श्रीदेवींना ही गोष्ट खूपच आवडली मनापासून, पण त्या इतक्या बिझी होत्या की त्यांच्याकडे तारखाच नव्हत्या, त्यामुळे ते काही वर्कआउट झालं नाही. नंतर मग सिनेमामध्ये मनीषा कोइराला यांची एंट्री झाली. त्याच वेळेला नेमका रंगीला सिनेमा आला होता, आणि रंगीलामध्ये एकतर रंगीला खूपच गाजला होता, त्या सिनेमाने खूप मोठा बिझनेस केला होता, आणि त्यातला जो परफॉर्मन्स होता उर्मिला मातोंडकर यांचा, तो परफॉर्मन्स सुद्धा शंकर यांना खूपच आवडला होता. त्यामुळे त्यांनी उर्मिला यांना सुद्धा या सिनेमामध्ये कास्ट केलं. या सिनेमामध्ये कमल हसन हे प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांनी या सिनेमासाठी 2 पात्र साकारली आहेत बाप लेकाची. ती म्हणजे प्रमुख भूमिका जी सेनापती आणि त्यांचा मुलगा चंद्रबोस, त्याला चंद्रू असं या सिनेमामध्ये म्हटलं जातं, अशा 2 भूमिका कमल हसन यांनी केल्या होत्या. तर या सिनेमासाठी कमल हसन यांनी विशिष्ट आवाज काढला होता, व्हॉइस मॉड्यूल केला होता. म्हणजे जाडा भरडा आवाज त्यांनी वापरला होता जो सेनापती या पात्रासाठी होता, आणि त्याच्यासाठी त्यांनी अनेक महिने सराव केला होता की जेणेकरून थोडासा एक 70 वर्षाचा तो माणूस वाटला पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर त्यांचा जो तो लुक होता, त्या लुक डिझाईन करण्यासाठी शंकर यांनी प्रसिद्ध जे मेकअप आर्टिस्ट आहे मायकल वेस्टमोर नावाचे, हॉलिवूडचे, त्यांना हायर केलं होतं. हे जे वेस्टमोर होते यांनी मास्क, स्टार ट्रेक, हे जे हॉलिवूडचे गाजलेले सिनेमे होते याच्यासाठी त्यांनी मेकअप केले होते, आणि मास्कसाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार सुद्धा मिळाला होता. तर ह्या वेस्टमोर सोबत पुढे शंकर यांनी अजून एक सिनेमा केला होता दशावतारम नावाचा. आणि जर आपण दशावतारम सिनेमा बघितला असेल समजा, तर आपल्याला माहिती असेल की या सिनेमामध्ये त्यांनी, कमल हसन यांनी 10 भूमिका केल्या होत्या, आणि सगळी लुक या
वेस्टमोर यांनी डिझाईन केले होते आणि त्या सिनेमासाठी वेस्टमोर यांना तामिळनाडू राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्टचा राज्य पुरस्कार सुद्धा मिळाला होता. हा जो सिनेमा होता त्या काळातला सगळ्यात महागडा सिनेमा होता. या सिनेमाचं प्रचंड बजेट होतं आणि सिनेमाचे जे निर्माते होते AR रत्नम यांना अनेकांनी वॉर्न केलं होतं की तुम्ही हा सिनेमा करू नका, कारण जर का हा सिनेमा फसला तर तुम्ही फार मोठ्या गोत्यात येणार आहात. पण त्यांनी शंकर यांच्यावर विश्वास टाकला आणि पुढे शंकर यांनी तो विश्वास खराही ठरवला अर्थातच. तर या सिनेमाचं जे शूट केलं होतं सगळं ते सिनेमॅटोग्राफर होते जीवा आणि त्यावेळेचा हा सगळ्यात महागडा सिनेमा होता. वेगळं तंत्र या सिनेमासाठी लागणार होतं जे आपल्याकडे उपलब्ध नव्हतं. त्यामुळे ही जीवा आणि शंकर दोघेही अमेरिकेत हे तंत्र शिकायला गेले. त्यानंतर तिथून त्यांनी काही नवीन अपडेटेड कॅमेरे होते त्याची खरेदी सुद्धा केली होती आणि शिवाय त्यांना तिकडे काही लोकेशन पण चेक करायचे होते. त्यासाठी ते नंतर ऑस्ट्रेलिया वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी फिरले आणि लोकेशन चेक केलं. सोबत ते AR रहमान यांना घेऊन गेले होते, कारण AR रहमान यांना काही फ्रेश ट्यून्स या सिनेमासाठी तयार करायच्या होत्या आणि मग इथून AR रहमान तिकडे जाऊन हॉटेलमध्ये राहून त्यांनी या सगळ्या सिनेमाचं म्युझिक कंपोज केलं होतं. सिनेमाचं शूट जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा शंकर यांनी अत्यंत स्ट्रिक्ट सूचना सगळ्यांना दिल्या होत्या की या सिनेमाबद्दलची एकही गोष्ट कुठल्याही प्रकारे लीक होता कामा नये. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आजकाल आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल असतात, त्यामुळे आजच्या काळात अशी गुप्तता बाळगणं खूपच कठीण गोष्ट आहे, पण त्या काळी हे शक्य होतं. पण तरी सुद्धा अनेक वेळेला न्यूजपेपरवाले कोण ना कोण ओळखीचे असायचे आणि ते कुठून ना कुठून माहिती काढायचे आणि मग ते पेपरला बातम्या लीक करायचे त्या काळात सुद्धा. त्यामुळे यांनी स्ट्रिक्ट सांगितलं होतं की कोणालाही कुठलीही बातमी जाता कामा नये. तर एकदा शूट चालू असताना जॅकी श्रॉफ सेटवर आले होते, पण त्यांना सुद्धा या सिनेमाच्या शूटला येता आलं नाही. त्यांना एंट्रीला नकार दिला गेला होता त्यांना. या सिनेमाचं जेव्हा शूट होतं यातलं एक गाणं होतं, त्या गाण्यासाठी म्हणजे कमल हसन आणि उर्मिला मातोंडकर यांच्यावर हे गाणं शूट होणार होतं आणि हे गाणं तिकडे चेन्नईला शूट होणार होतं. त्यावेळेला मुंबईचे जवळपास 70 डान्सर्स आले होते चेन्नईला आणि त्यावेळेला तिथली जी संस्था होती सिने डान्सर्स युनियन यांनी एक खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि त्यांनी यासाठी आंदोलन उभं केलं होतं की जर का तमिळ सिनेमा आहे आणि इथेच शूट होतोय तर तमिळ डान्सर्सला काम मिळालं पाहिजे. मग हा वाद खूपच विकोबाला गेला होता त्यावेळेला आणि त्यामुळे हा वाद जास्ती चिघळू नये आणि कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह पब्लिसिटी सिनेमाला मिळू नये म्हणून दिग्दर्शक जे होते शंकर यांनी त्या युनियन सोबतची जोडलेले डान्सर्स होते त्यांना काही रक्कम दिली आणि हा वाद थांबवला तिथले तिथे. हा जो सिनेमा आहे हा याच्यामध्ये काही काही सीन्स हे स्वातंत्र्यपूर्व काळातले आहेत, त्यामुळे त्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दाखवण्यात आलं होतं. तर याचं डिझाईन जे होतं, ग्राफिक डिझाईन होतं, ते वेंकी या डिझायनरनी केलं होतं. त्याच्यामध्ये असं होतं की सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर जे सेनापती हे पात्र कमल हसन यांनी साकारलंय ते पात्र त्यांच्या सोबत असतं असं दाखवलं होतं. आता ऍक्च्युअली त्यांनी ओरिजिनल फुटेज वापरायचं ठरवलं होतं, म्हणजे कुठले सुभाषचंद्र बोस नवीन कास्ट करून परत रिशूट करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यामुळे त्यांनी NFDC म्हणजे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून परमिशन घेतली आणि ते फुटेज मिळवलं आणि नंतर मग ते पोस्ट प्रोडक्शनमध्ये हे फुटेज मॅच केलं होतं आणि त्यासाठी सगळी ही टेक्निक अमेरिकेहून शिकून आले होते आणि मग इथे या सगळ्या सीन्सवर प्रोसेस केली गेली होती. तेव्हा वेंकी यांचं म्हणणं होतं की हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण सिनेमा होता तोपर्यंतचा. हा सिनेमा त्यावेळेला सगळ्यात महागडा तमिळ सिनेमा होता, म्हणजे अक्षरशः 12 ते 15 कोटी बजेट या सिनेमासाठी लावलं गेलं होतं आणि आजही मराठीमध्ये 10-12 कोटींचं बजेट म्हटलं म्हणजे खूप मोठा सिनेमा मानला जातो. त्यावरून आपल्याला अंदाज येईल की 1995 मध्ये म्हणजे साधारण 28 वर्षांपूर्वी वगैरे या सिनेमाने इतकं मोठं बजेट लावलं होतं. तर मात्र हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रचंड नफा या सिनेमाने कमावला. 50 कोटींपेक्षा अधिक बिझनेस या सिनेमाने केला होता आणि त्यावेळेला अक्षरशः ब्लॅक तिकीट विकली गेली. काही ठिकाणी प्रेक्षकांच्या मारामाऱ्या सुद्धा झाल्या.
मोठी झुंबड सिनेमांची उडली होती आणि सगळीकडे हाऊसफुल शोज होते या सिनेमाचे. अनेक महिने काही थिएटरमध्ये या सिनेमाने मुक्काम ठोकला होता. तर या सिनेमाच्या रिलीजच्या आधी काही दिवस आधी निर्मात्यांनी आणि शंकर वगैरे यांनी ठरवलं की हा सिनेमा आपण हिंदीत सुद्धा डब करूयात. आणि पण मग जसाच तसा पूर्ण डब करण्यापेक्षा त्यांनी मनोरमा यांनी जे काही सीन्स केले होते त्यांच्याऐवजी अरुणा इराणी यांना कास्ट केलं आणि काही सीन्स रिशूट केलेत आणि मग हा सिनेमा हिंदीमध्ये रिलीज केला गेला. तेव्हा या सिनेमाचं नाव होतं हिंदुस्थानी. तर हाच सिनेमा भारतीयडू नावाने तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये सुद्धा डब केला गेला आणि हिंदी आणि तेलुगू हे दोन्ही व्हर्जन प्रचंड यशस्वी ठरले. खूप मोठा गल्ला या सिनेमा दोन्ही भाषांमधल्या सिनेमांनी कमावले. समीक्षकांनी सुद्धा या सिनेमावर प्रचंड कौतुक केलं होतं. म्हणजे स्क्रिप्टचं असेल, मेकअपचं असेल आणि पडद्यावर जे काही दिसत होतं तसं आजपर्यंत तमिळ जनतेने काहीही पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे तमिळ जनतेने या सिनेमाला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. या सिनेमासाठी तब्बल 3 नॅशनल पुरस्कार मिळाले होते. कमल हसन यांना अर्थातच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, त्यानंतर आर्ट डिरेक्टर जे होते तोटा थरानी यांना आर्ट डिरेक्शनचा पुरस्कार मिळाला आणि स्पेशल इफेक्टचा सुद्धा या सिनेमाला नॅशनल पुरस्कार मिळाला. या सिनेमाने बेस्ट फिल्म आणि बेस्ट ॲक्टर या दोन्ही कॅटेगरीमध्ये तामिळनाडू राज्य पुरस्कार आणि फिल्मफेअर यावर आपलं नाव कोरलं होतं. यातली जी गाणी आहेत तमिळ ती अर्थातच हिंदीमध्ये सगळी नंतर डब केली गेली, हिंदीतही ती बनवली गेली. आणि यातली काही गाणी आपण कदाचित ऐकली असतील कदाचित की लटका दिखा दिया हमने किंवा टेलिफोन धून में, अतिशय मेलेडियस ही गाणी आहेत. ए आर रहमान यांनी ही गाणी कंपोज केली आहे. त्यावेळेला या गाण्यांच्या जवळपास 6 लाख कॉपीज म्हणजे कॅसेट्स विकल्या गेल्या होत्या तमिळ गाण्यांच्या आणि हिंदीमध्ये 18 लाख कॅसेट्स याच्या विकल्या गेल्या होत्या. म्हणजे एकूण 24 लाख कॅसेट्स या गाण्यांच्या विकल्या गेल्या होत्या आणि त्यातनंही खूप मोठा नफा कॅसेट्स कंपनींनी कमावला होता. तर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून पुढे अनेक वर्षांपासून या सिनेमाचं सिक्वेल येणार आहे किंवा यायला पाहिजे असं सतत चाललं होतं. खूप वेळेला प्रेक्षकांच्याही मागण्या होत्या. सोशल मीडियावर पण खूप वेळेला यातले ऍक्टर होते कमल हसन किंवा शंकर यांना विचारलं जायचं. तर 2011 मध्ये जेव्हा भ्रष्टाचार आंदोलन जे सुरू केलं होतं अण्णा हजारे यांनी, ते जरा पिकलं होतं. त्यामुळे या सिनेमाचे निर्माते जे होते रत्नम यांनी थोडंसं पुढाकार घेतला आणि आता या सिनेमासाठीची कदाचित वेळ आली आहे असं ठरवलं आणि मग या सिनेमा संदर्भातलं बोलणं सुरू झालं. पण पुढे या संदर्भात फार काही प्रगती झाली नाही. नंतर मग शंकर जे होते ते कमल हसन यांना भेटले, दोघांमध्ये ॲग्रीमेंट झालं. पण नेमकी यातली अडचण अशी होती की त्यावेळेला शंकर हे रोबो 2.0 मध्ये व्यस्त होते आणि कमल हसन विश्वरूपम 2 मध्ये व्यस्त होते. त्यामुळे मग दोघांनी काही काळ थांबण्याचं ठरवलं. दोघांचे या दोन्ही फिल्म्स कंप्लीट झाले आणि त्याच्यानंतर 2017 मध्ये त्यांनी या सिनेमाची अनाउन्समेंट केली. आता लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे असं न्यूजपेपर आणि सोशल मीडियावर बोललं जात आहे. तर या सिनेमामध्ये कमल हसन पुन्हा एकदा प्रमुख भूमिका साकारणार आहेत आणि त्यांचं तरुणपणीचं व्हर्जन सुद्धा या सिनेमामध्ये दाखवलं जाणार आहे असं म्हटलं जातं. यासाठी लोला व्हिज्युअल इफेक्ट ही जी कंपनी आहे अमेरिकन स्पेशल इफेक्ट करणारी, त्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिले आणि ते कमल हसन यांच्यावर डी एजिंग ही टेक्निक वापरलं जाणार आहे जेणेकरून त्यांना पुन्हा एकदा तरुण दाखवता येईल. या सिनेमामध्ये काजल अग्रवाल अभिनेत्रीच्या प्रमुख भूमिकेत आहेत. काजलने या भूमिकेसाठी कल्लरी पयट्टू ही जी एक युद्धतंत्र आहे साऊथ मधलं खूप मोठं फेमस, त्याची खूप तयारी काजल अग्रवालने या भूमिकेसाठी केली. या सिनेमामध्ये सिद्धार्थ सुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहेत. सिद्धार्थ म्हणजे आपण रंग दे बसंती हा त्याचा एक खूपच फेमस हिंदी सिनेमा आहे. पण सिद्धार्थ आधीही सिलांबरन, दलकीर सलमान, आर्या यांच्याही नावाचा विचार झाला होता. पण पुढे अखेरीस ही भूमिका सिद्धार्थकडे गेली. या सिनेमाची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमामध्ये अजय देवगण विलन करणार होते. त्यांनी होकारही दिला होता आणि बराच काळ ते थांबले. पण वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या कारणांनी सिनेमाचं शूट पुढे गेलं आणि मग ते दुसऱ्या सिनेमांमध्ये व्यस्त झाल्यामुळे त्यांना तारखा देता आल्या नाही आणि नाईलाजाने त्यांना या सिनेमातून बाहेर पडावं लागलं. नंतर मग पुढे अक्षय कुमार असेल किंवा मग अभिषेक बच्चन असेल किंवा मग जॉन अब्राहम यांच्याही नावाचा या व्हिलनसाठी विचार झाला. पण पुढे ते सगळेच या सिनेमातून बाहेर पडले. कुठल्या ना कुठल्या कारणांनी ते काम होऊ शकलं नाही.
या सिनेमामध्ये युवराज सिंगच्या वडिलांनी सुद्धा काम केलंय. आणि अजून एक म्हणजे रकुलप्रीत सिंग, गुलशन ग्रोवर यांच्याही या सिनेमामध्ये महत्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय अनेक तमिळ अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्या तिकडे खूपच फेमस आहेत, त्यांच्या या सिनेमामध्ये महत्वाच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत शक्यतो AR रहमान यांनीच नेहमीच काम केलेलं आहे. मात्र या सिनेमाच्या वेळेला पहिल्यांदाच शंकर अनिरुद्ध रविचंदर याच्यासोबत काम करतायत. शंकर अनिरुद्ध रविचंदर आपण सगळेच ओळखता, जवान, आणि अलीकडे त्याच्या नावाचा खूपच डंका आहे. अनेक हिट सिनेमांचं म्युझिक त्याने केलंय, त्याची गाणी प्रचंड गाजत असतात. तर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येते. आणि आता या सिनेमातली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या इंडियन 2च रिलीज होणार नाही, तर इंडियन 3 सुद्धा रिलीज होणार आहे. म्हणजे एकामागून एक सिनेमे रिलीज होणार आहे आणि सायमल्टेनियसली दोन्ही सिनेमांचं शूटिंग केलं गेलं या सिनेमांचं. हा जो येणारा सिनेमा आहे, आता आपण सध्या इंडियन 2च म्हणूयात कारण आधी तो येणार आहे, तर हा आतापर्यंतचा सगळ्यात महागडा तमिळ सिनेमा आहे असं म्हटलं जातंय. आणि काही वेळेला तर असंही म्हटलं जातंय की आतापर्यंतचा हा सगळ्यात महागडा भारतीय सिनेमा सुद्धा असणार आहे. या सिनेमाचं शूट जेव्हा सुरू झालं होतं त्या मधल्या काळात जानेवारी 2019 मध्ये 19-20च्या दरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला होता. क्रेनवर हेवी लाईट्स ते चढवत होते आणि ती क्रेन पडली. त्यात त्या 3 जे टेक्निशियन होते त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यावेळेला क्रेन ऑपरेटरला अटक केली गेली होती. नंतर सिनेमाचे दिग्दर्शक शंकर असेल किंवा मग कमल हसन या दोघांची CBI कडून चौकशी सुद्धा झाली होती. आणि पुढे शंकर आणि कमल हसन यांनी मृत जे होते टेक्निशियन त्यांच्या परिवाराला खूप मोठी रक्कम मदत म्हणून दिली. तेव्हा या सिनेमाचं शूटिंग थांबलं होतं. नंतर पुढे कोविड आलं, कोविडमुळे पुन्हा एकदा शूटिंग थांबलं. मग कोविड नंतर शूटिंग सुरू झालं, पुन्हा काहीतरी त्यांचे लिगल इश्यूज आले, पुन्हा शूटिंग थांबलं आणि अखेरीस ऑगस्ट 2022 पासून या सिनेमाचं कंटिन्यू शूटिंग सुरू झालं. ते आता संपलंय शूटिंग असं म्हटलं जात आहे. या सिनेमाचं शूटिंग केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा झालंय. म्हणजे जोहान्सबर्ग असेल, तैवान असेल किंवा भारतात चेन्नई असेल, भोपाल असेल, ग्वालियर असेल, तिरुपती असेल, अशा अनेक ठिकाणी या सिनेमाचं शूट झालंय. हा सिनेमा आधी दसऱ्याला रिलीज होणार होता आणि त्याच्यानंतर मग असं ठरलं की हा सिनेमा दिवाळीला रिलीज होणार आहे. आणि आता असं म्हटलं जात आहे की हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 प्रदर्शित होणार आहे. अनेक लोकांना म्हणजे ज्यांनी इंडियन हा सिनेमा पहिला भाग पाहिलाय त्यांना या दुसऱ्या भागाची खूपच उत्सुकता आहे. आणि आज 3 नोव्हेंबर आजच्या दिवशी त्यांची या सिनेमा संदर्भातली पहिली झलक पाहायला मिळणार आहे. आणि त्या निमित्तानेच आपण आज या सिनेमा संदर्भातला एक थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय. आपण जर का हा सिनेमा बघितला असेल इंडियन सिनेमा तर तो कसा वाटलाय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि शंकर यांनी जे आतापर्यंत सिनेमे दिग्दर्शित केलेत त्यापैकी कुठला सिनेमा आपल्याला अधिक आवडला, कमल हसन यांचे कुठले सिनेमा आपल्याला आवडतात, या संदर्भात आपल्याला काही सांगायचं असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आजची माहिती कशी वाटली हेही आपल्याला आपण सांगू शकता कमेंटमध्ये. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी एका वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी फिल्मी फ्रायडे मधून. तोपर्यंत नमस्कार.